डिपार्टमेंटल PSIचे एक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण बघतोय. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षा असं या ठिकाणी शीर्षक आपल्याला दिसतंय आणि इथे सरळ म्हटलेलं आहे की दिनांक 17/9/2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षा अनुषंगाने इकडील कार्यालयास पत्र प्राप्त झाले असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. ओके, आता याचा संदर्भ काय आहे तो आपण लक्षात घेऊ, म्हणजे भरती किती लवकर होईल ते तुमच्या लक्षात येईल. इथे एक प्रवीण शिकरे जे पोलीस महासंचालक आहे यांचे उपसहाय्यक यांचं या ठिकाणी पत्र आपल्याला दिसतंय आणि ते म्हणतायत की मर्यादित विभागीय परीक्षा या संदर्भात महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रत त्या पत्राची उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा संकेतांक आहे, त्यावर कार्यवाही करण्यात यावी असं म्हटलेलं आहे आणि ते पत्र कोणाकोणाला पाठवलंय ते सुद्धा इथे म्हटलंय. डिपार्टमेंटल PSIची ऍड लवकरच येऊ शकते याची आपल्याला या ठिकाणी खात्री मिळते या दोन पत्रांवरून. आता पुढे जर बघितलं आपण तर 1 सप्टेंबर 2025 हा GR आहे. यानुसार सरळ सरळ यांनी सांगितलेलं आहे की ही पदभरती जी होणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे यांच्यामार्फत 25% 50% पदभरती होणार आहे. पुढे डिपार्टमेंटली 25% प्रमोशन त्या ठिकाणी होईल आणि पदोन्नती किंवा ज्येष्ठता गुणोत्तर यादीच्या आधारे 25% अशी पदभरती होणार आहे. ओके, म्हणजे MPSC मार्फत डिपार्टमेंटलची 25%, डायरेक्ट आपण म्हणजे याच्यात तुमच्या लक्षात येईल जे डायरेक्ट PSI होतात ते 50%, डिपार्टमेंटल PSI 25% आणि त्यांच्या याच्यातून जे आपण बघतो डिपार्टमेंटमधून ते 25% अशा पद्धतीने ही भरती होणार आहे. त्यासाठीच्या पात्रता यांनी सांगितलेल्या आहेत की 6 वर्षाची अखंडित नियमित सेवा असावी. ज्यांना या ठिकाणी परीक्षा द्यायच्या आहेत, पात्र कोण कोण असेल, पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ते म्हटलेलं आहे. पुढे किमान 5 वर्षाची सेवा कोणाला असावी कंपल्सरी त्याचाही एक निकष या ठिकाणी दिला आहे. 4 वर्षाची सेवा कोणासाठी आहे तो निकष सुद्धा दिला आहे. म्हणजे यशस्वी असेल 6 वर्ष, 10वी असेल 12वी असेल 5 वर्ष आणि पदवी असेल तर 4 वर्षाची सेवा झालेली असावी. वयोमर्यादा 35 वर्षापेक्षा जास्त वय नसावं आणि मागासवर्गीयांना 5 वर्षाची सवलत आहे. पुढे दक्षता प्रमाणपत्राचा मुद्दा तो या ठिकाणी कव्हर केलेला आपल्याला दिसतो आहे. स्वयं घोषणापत्र वगैरे त्या बाबी सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे आणि त्याचे नमुने तुम्हाला या ठिकाणी दिलेले दिसत आहेत.